मुलं इथं असताना ते थोडंसं छप्पर इथं खाली कोसळलंय. त्याच्यामुळे पुन्हा आम्ही प्रशासनाला फोनाफोनी करून विचारलं तर आम्हाला असं समजलंय की ते पर्याय व्यवस्था करण्यासाठी आता 11च्या नंतर ती धावपळ करत आहेत. त्यामुळे सगळ्याच पालकांनी एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की आमच्या मुलांना आम्ही घरी पाठवण्याऐवजी जोपर्यंत या मुरदान प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलं उन्हात बसवण्याचा आमच्या सर्वच पालकाच्या सहमतीनेच निर्णय घेतला असून आणि आमची प्रशासनाला ही विनंती आहे की इमारत कधी पण दुरुस्ती होऊ शकते, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण आमची पर्यायी व्यवस्था लगेच या प्रशासनाने करावी ही विनंती. हा, शाळा कोसळल्यानंतर सर आम्ही लगेच या शाळेचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांची संपर्क साधला. संपर्क साधल्यानंतर केंद्र प्रमुख सुद्धा या घटना झाल्यानंतर या घटनास्थळी दाखल झाले नाही. त्यानंतर आम्ही जवळजवळ 1 वाजेपर्यंत वाट बघली आणि 1 वाजता आम्ही सगळे पालकांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही पंचायत समिती कुणाला तिथे पोहोचलो. तेथील त्यांचे गशी जे होते किंजवडेकर साहेब त्यांच्या घरावर ही बातमी घातली बाबा अशी शाळा आमची छप्पर कोसळले. पण त्यांच्यावर अगोदर मेसेज जाऊन सुद्धा कुठली यंत्रणा या शाळेपर्यंत पोहोचली नव्हती. आम्ही गशींशी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर लगेच आम्ही बिडवोशी संपर्क साधला. बिडवोनी गशींना म्हणे तुम्ही तात्काळ शाळेला भेट द्या. त्याप्रमाणे गशी या ठिकाणी 4-3:30 वाजता पोहोचले गावठण शाळेकडे.